Hello, my name is Pallavi Rathod. I am currently pursuing Masters in Economics with Public Policy in Gokhale Institute of Politics and Economics in Pune. मी इथे आले IIT थ्रू, IIT बॉम्बे थ्रू. माझं इथे इंटर्नशिप म्हणून मी आलते DIC आणि माझं जे प्रोजेक्ट होता तो होता पोटेन्शियल फॉर रिन्युएबल सोर्सेस इन स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइसेस, ज्याच्यासाठी मला फील्डवर्क करायचं होतं आणि ज्याच्यासाठी मला इंटरव्ह्यूज घ्यायचे होते. 100 लोकांचे इंटरव्ह्यूज घ्यायचे होते गावामध्ये आणि त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या होत्या आणि त्यांचे काय इश्यूज आहेत आणि काय प्रॉब्लेम्स आहे हे जाणून घेऊन त्याच्यावर एक रिपोर्ट बनवायची होती. हा माझा प्रोजेक्ट होता. मी DICमध्ये आले तेव्हा मला असं वाटलं होतं की मला फक्त माझ्या प्रोजेक्टबद्दलच माहिती भेटेल आणि तेवढं मी करेल आणि जाईल. पण DICमध्ये अजून खूप लोक आहेत आणि खूप इंटर्न्स पण आहेत जे वेगवेगळ्या फील्डमधून आले आणि त्यांच्याशी इंटरॅक्ट करून मला त्यांच्या फील्डबद्दल पण माहिती घेण्याची संधी भेटली, त्यांच्या प्रोजेक्ट्समध्ये काम करण्याची संधी भेटली. मी माझ्यासोबतच दुसऱ्या प्रोजेक्ट्समध्ये पण होते. मला ड्रिल वगैरे करायला किंवा गॅसिफायर कसं काम करतं आणि इलेक्ट्रिक सर्किट्स कसे काम करतात हे सगळं जाणायला भेटलं. DICमध्ये डिस्कशन्स होतात, फार इंटरेस्टिंग डिस्कशन्स असतात ज्यामध्ये फक्त सायन्स रिलेटेडच नाही तर कधी सायकोलॉजिकल किंवा फिलॉसॉफिकल अशा सगळे डिस्कशन्स पण होतात, ज्यामुळे मला फार इन्साईट्स भेटले आणि फार काही जाणायला भेटलं. आश्रमात येऊन म्हणजे स्टार्टिंगचे 2-3 दिवस अवघड होते, वाटत होतं की सकाळी एवढं लवकर का उठायचं आहे आणि मेडिटेशन का करायचं आहे. बट नाव आता 2 महिने झालेत मला इथं येऊन. आय कॅन फील देअर्स अ चेंज इन मी अँड आय एम व्हेरी ग्रेटफुल की देअर इज दिस पॉझिटिव्ह चेंज इन मी. इट वॉज रिअली अ ग्रेट टाईम, अ मेमोरेबल टाईम अँड इट वॉज अ मिनिंगफुल टाईम. आणि मला असं वाटतं मी आयुष्यभर हे कॅरी करायला. इट वॉज रिअली नाईस बिईंग हिअर.